प्रयत्नानंतर ते सगळ्यांनाच जमणार आहे. पायाच्या बोटांपासून गळ्यापर्यंत संपूर्ण शरीराची पुढची बाजू शिथिल झालेली आहे. मानेपासून पायाच्या टाचेपर्यंत संपूर्ण पाठीमागचे अवयव पण शिथिल करून घेतलेले आहेत. खांद्यांपासून दोन्ही हातांच्या बोटांपर्यंत दोन्ही हात पूर्णपणे ढिले सोडलेले आहेत. तरी सुद्धा अवयवांवरती ताण असणार आहे, कारण दिवसभर आपण जे कार्य करतो त्यामुळे शरीरावर आणि दिवसभर चालणाऱ्या व्यवहारांमधून मनामध्ये असणारे असंख्य जे विचार आहेत त्यामुळे मनावरही ताण असतो. हा शरीर आणि मनावरचा ताण तुमचा जसजसा कमी कमी होत जाईल तशी तुमच्या मनाची एकाग्रता, मन अंतर्मुख व्हायला खूप छान प्रगती होणार आहे, खूप छान मदत मिळणार आहे. त्यामुळं ह्या अर्ध्या तासाच्या वर्गासाठी जाणीवपूर्वक इतका काटेकोरपणे प्रयत्न करत राहा की दिलेलं जे आलंबन आहे त्यावरती पुन्हा पुन्हा फोकस करायचंय, म्हणजे आपोआप मनाची चंचलता कमी होऊन विचारांची शृंखला आहे ती खंडित होऊन मन एकाग्र व्हायला, निर्विचार व्हायला खूप आपल्याला लवकर मार्ग सापडणार आहे. संपूर्ण लक्ष आपल्या चेहऱ्यावरती केंद्रित करायचे. दोन्ही दातांचे जबडे, जीभ आणि टाळ्याचे स्नायू आहेत ते पूर्णपणे ढिले सोडा. आपल्या जिभेवर सुद्धा ताण असतो, दोन्ही दातांच्या जबड्यांवरती सुद्धा ताण असतो. काही ठराविक आपण जो ध्यानाचा प्रकार करतोय त्यामुळे हे सगळे अवयव जितके तुम्ही ढिले सोडायला शिकाल तितकं तुमचं मन पूर्णपणे निर्विचार आणि शरीर आहे ते व्याधीमुक्त व्हायला मदत मिळणार आहे. हनवटी, खालचा आणि वरचा ओठ, डावी आणि उजवी नाकपुडी आहे ती पूर्णपणे ढिली सोडा, ताणरहित करा. दोन्ही गाल, दोन्ही कान, दोन्ही डोळे, डोळ्यांची बुबुळं, पापण्या, भोया आणि पूर्ण कपाळ आहे ते ढिल्ल सोडा, ताणरहित करा. केसांची मुळं आणि टाळूचे स्नायू पूर्णपणे शिथिल करा, ढिल्ले सोडा. संपूर्ण